छत्रपति शिवाजी महाराज चौक के समीप अधूरे छोड़े गए सड़क निर्माण कार्य और छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के पास बनाए जा रहे डिवाइडर का निर्माण स्मारक से कितनी दूरी पर किया जाएगा, इन विषयों पर चर्चा करने और इसका हल निकाले जाने के लिए आमी दिग्रसकर संगठन ने सोशल मीडिया पर शहर के नागरिक और शिव प्रेमी जनता से अपील की थी। इस विषय पर 14 जुलाई मंगलवार को दोपहर को छत्रपति शिवाजी महाराज चौक पर उपस्थित रहकर आरएनएस कंपनी के अभियंता आदि के साथ चर्चा करने के लिए जनता से अनुरोध किया गया था। ऐसे में हुआ यूं कि 13 जुलाई की रात को इस मैसेज के प्रसारित होते ही आरएनएस कंपनी ने तत्काल इस अधूरे काम को शुरू कर दिया और फिर आमी दिग्रसकर संगठन से जुड़े लोग जैसे ही यहाँ पहुंचे उन्हें आरएनएस कंपनी द्वारा इस कार्य की पूरी जानकारी दी गई, जिसके बाद आमी दिग्रसकर संगठन की आरएनएस कंपनी की कार्य तत्परता के लिए उन्हें धन्यवाद दिया गया। या ठिकाणी आम्ही सर्व आम्ही दिग्रसकर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जमा झालो आणि ते मेसेज पाहताच आरएनएस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या येण्याच्या पूर्वी काम सुरू भी केलं। प्रथमतः त्यांच्यासाठी त्यांचे धन्यवाद। आणि आम्ही दिग्रसकर संघटना या ठिकाणी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसिव्ह असते। काही लोकांचं पोट दुखते, त्याला इलाज नाही आहे, परंतु दिग्रसकर संघटनेच्या नावानं बरेचसे असे काम या ठिकाणी भरपूर कामं झालेले आहे। आरएनएस कंपनीला आमची विनंती आहे की हे चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो, म्हणून जास्तीत जास्त सौंदर्यीकरण कसं चांगलं करता येईल ते करावं। धन्यवाद। भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने आज आंदोलन पुकारण्यात आले होते, परंतु तो आंदोलन सुरू करण्यापूर्वीच आम्हाला यश प्राप्त झाले। त्याबद्दल आम्ही दिग्रसकर संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अफजल भाई पत्रकार, आदरणीय सुरेश भाऊ चिरदे, आदरणीय जुबेर भाई, आदरणीय पत्रकार गजाननजी गंडाळे यांना मी धन्यवाद देतो। आणि आरएनएस कंपनीने आमच्या विनंतीला मान देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातनी जो उत्कृष्ट असा बांधकाम सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। मित्रांनो, आम्ही दिग्रसकर संघटना ही एक सामाजिक संघटना आहे। आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अफजल भाई नेहमी लोकोपयोगी कामे करतात, परंतु काही समाजकंटक आणि काही विघ्न संतोषी लोक यांना ते खपून जात नाही, त्यामुळे ते लोक आम्ही दिग्रसकर संघटनेचा वारंवार विरोध करतात। अशा विघ्न संतोषी लोकांना सन्माननीय प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांच्यावर मकोका हा कायद्याचा गुन्हा लावून त्यांना विदर्भातून तडीपार करण्यात यावे अशी मी विनंती करतो। धन्यवाद। दिग्रस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरएनएस कंपनीद्वारे रोडचा काम सुरू असताना आम्ही दिग्रसकर संघटनेतर्फे आम्ही आरएनएस कंपनीला एक विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रेसमोर डिवायडर आम्हाला नको असा होता। त्याची आम्ही दिग्रसकर संघटनेची आरएनएस कंपनीने त्याची दखल घेतली व त्याच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलं। आम्ही आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला, त्याकरिता आम्ही आरएनएस कंपनीचा धन्यवाद व्यक्त करतो व त्यांनी आम्ही दिग्रसकर संघटनेचा मान दिला, आम्ही यासाठी समाधानी आहोत। एनबीसी न्यूज के लिए दिग्रस से संवाददाता जुबैर खान की रिपोर्ट।